नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत सायलीचा आज आश्रमात जाण्याचा पहिला दिवस, कामाचा पहिला दिवस. ती कामावरती जात असताना तिला जरा भाजीपाला दिसला. भाजी वगैरे घेऊन आश्रमात जावा असं तिला वाटू लागतं आणि ते घेण्यासाठी ती गाडीतनं खाली उतरलेली असते. रस्त्यावरनं ती एक मुलीला बघते. ती रोड क्रॉस करण्याऐवजी रोडच्या मधोमध उभी आहे. तिच्या डोक्यात नक्की काय चाललं आहे, इतका आवाज दिला तरी ती गाडीसमोरून हालत नसते. तर तिचा जीव वाचवण्यासाठी आपली सायली धडपडत जाते. तिला त्या गाडीसमोरून खेचून बाजूला घेते आणि मग त्या मुलीला जाब विचारू लागते की तू असं का करत होतीस, तुला तुझा जीव प्यारा नाही का, का त्या गाडीसमोर उभी राहिली होतीस. ती मुलगी रडू लागते आणि म्हणू लागते की मला खरं तर जीवच द्यायचा होता. त्याचं कारण असं की माझे आईवडील गरीब आहे, त्यांच्याकडे मी वापस माझ्या नवऱ्याच्या घरून जाऊ नाही शकत आणि माझ्या नवऱ्याच्या घरून मला हाकलवून लावलं, कारण दरवेळेला मला म्हटलं जातं की मी मुलाला जन्म देऊ शकणार नाही. ह्याच कारणासाठी दरवेळेला माझा अपमान केला जातो. दरवेळेला मी खूप रडते, माझा नवरा रागाने मला नेऊन सोडतो, मी परत जाते, नेऊन सोडतो, पण हेच चक्र नेहमीसारखं चालू आहे. पण ह्या वेळेला त्यांनी सांगितलं की आता आपण पुन्हा कधीही यायचं नाही आणि आईवडिलांकडे जाऊन मग त्यांना सांगू काय, हा माझ्यासमोर प्रश्न होता. म्हणून आता मी खूपच दुःखात आहे, मला काय करावं तेही कळतच नाही आहे. आता आपण इकडे पाहू शकतो अर्जुन हा आता विचार करत आहे की आपण पण काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे, जसं काही आपली बायको जसं करते. तर नेहमीप्रमाणे इथे चैतन्य सांगत असतो की कुठल्या कुठल्या केस आले आहेत. त्यात एक केस आलेली असते श्रीमंत बापाचा मुलगा ज्याने खून केला आहे, पण बापाचं म्हणणं आहे की मी वाटेल तेवढा पैसा देईल, माझ्या मुलाने खून केलेला नाहीच आहे आणि तेच सिद्ध करायचे. तर अशी केस ऐकल्यानंतर आपला अर्जुन म्हणतो की मग त्या गरीब व्यक्तीला कोण न्याय देईल ज्यांनी स्वतःचं मूल गमावले. या श्रीमंत व्यक्तीने पैसे देऊन ती केस दाबली म्हणजे विषय संपला का, न्याय द्यायचा आहे मला लोकांना. तर इथून पुढे आपण अशा केस घ्यायच्या ज्यात आपण गरिबांची मदत करू शकतो. तर समाजासाठी काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती व्यक्त केलेली असते इथे अर्जुनने. चैतन्य म्हणतो की तुम्ही दोघंही नवरा बायको कमाल आहे. बघ ना, आजच तर पहिला दिवस आहे आपल्या सायली बहिणीचा अनाथ आश्रम चालवण्याचा आणि तूही इथे इतका मोठा निर्णय घेतला आहे, पण आपल्या फर्मला त्या गोष्टीमुळे नुकसान होईल. तर आता अर्जुन म्हणतो 10 केसनंतर 2 केस आपण गरिबांच्या घेऊ शकतो ना. एकदम भन्नाट आयडिया आहे असं चैतन्य म्हणतो आणि खरंच कौतुक आहे तुमच्या दोघांचं. तुमच्या दोघांच्या मुलावरती इतके भारी संस्कार होणार आहे ना. तुमचं मुल हे सगळं ऐकत असेल, अनुभवत असेल, त्याला काय वाटत असेल आपले आईवडील किती ग्रेट आहे, तोही असाच ग्रेट बनेल ना. मग आता इथे सायली या श्वेताला समजावून सांगत असते की जीव देणं म्हणजे हा काही पर्याय नाही. तर तू काहीतरी मार्ग काढ ना, मी तुला माझ्या नवऱ्याकडे घेऊन जाते, ते तुला न्याय मिळवून देतील. तर ती म्हणते न्याय मिळवून देतील मला, ते पुन्हा घरात घेतील, ते पुन्हा माझ्याकडे बाळाची अपेक्षा करणार, तेच परत घडणार, पुन्हा मला घराबाहेर काढणार, मी जिथे होते तिथेच परत येणार ना. त्यापेक्षा मला तुम्ही काम द्या, कामातनं मी स्वावलंबी बनेन, माझ्या पायावर उभी राहीन, माझ्या आईवडिलांनाही माझी टेन्शन राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर ती मदत मागते, काम मागते. ही गोष्ट कळल्यानंतर सायलीला लगेच आयडिया सुचते. आपल्या आश्रमात हिला आपण नेऊ शकतो, हिला तिथे काम मिळेल, तिला राहायला जागाही मिळेल आणि आश्रमासाठी ती मदत करू शकते आणि आश्रमाची ती देखभाल करू शकते. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत्या सायलीच्या आणि त्या मुलीला मदत करण्याच्या हेतूने आता सायली तिला म्हणते की ठीक आहे, मी तुला काम देते, तुला राहायला छतही देते. आता ही गोष्ट कळल्यानंतर ती मुलगी म्हणते तुम्ही असं करू शकता का, खरंच खूप मदत होईल, तुम्ही जर मला घर देऊ शकला, मला राहायला जागा, मला काम बी देऊ शकला, मी तुम्ही सांगाल ते सगळं करायला तयार आहे. आता ह्या मुलीला मदत करण्याची इच्छा जी सायलीची आहे ती सायलीने व्यक्त केली आणि ती मुलगीही तयार झाली. आता तिला घेऊन सायली आश्रमाच्या दिशेने निघालेली असते. आश्रमात तुझं सगळेजण कौतुकच करतील. तिथे आपले मधुभाऊ आहे, कुसुमताई आहे, सगळ्यांची माहिती आपली सायली तिला देते आणि आश्रमात गेल्यावर सगळ्यांची ओळखही तिच्याशी करून देतात. आणि आपल्या मधुभाऊंना खरंच वडील कसे असतात ना, तसे वडिलांसारखी तिची काळजी वाटते. तिच्याबद्दल सगळं ऐकलं तर त्यांना आजही विश्वास बसत नाही की समाजात अजूनही भरपूर असे लोक आहे जे मुलगा व्हावा किंवा बाळ व्हावा तरच ती मुलगी कामाची, ही बाई कामाची, जो वंश चालवेल तरच ती कामाची, नाही तर लगेच तिला घराबाहेर काढणं किंवा एखादा हुंडा म्हणा किंवा एखादी गोष्ट कमी मिळाली सासरच्या लोकांना, हवी ती मागणी ते करतात नाही, मुलीकडच्यांनी ती पूर्ण करायची. तसं जर झालं नाही तर समाजामध्ये लगेच सासरची मंडळी तिला टोमणे टामणे मारतात, उणे करतात नाही, काही तर घराबाहेर काढायलाही कमी करत नाही. ही गोष्ट खरंच मधुभाऊंना फार वाईट वाटते. पण एक खंबीर बाप जसा आपल्या मुलीच्या पाठीशी उभा राहावा ना, तसं आपला मधुभाऊ उभे राहतात आणि तिला म्हणतात अजिबात कसली टेन्शन घ्यायचं नाही, हे घर तुझं आहे, इथे तू सर्रास वागायचं,
तुला हवं ते करायचं, स्वतःच्या पायावर तू इथे उभं राहायचं आणि लोकांच्या समोर कधीच हात जोडायचे नाही किंवा तू मला जड नाही असं म्हणणारा बाप आपला मधुभाऊ आपल्याला इथे दिसतोय. त्या मुलीची जबाबदारी पुन्हा एकदा बापाने घेतली आहे आणि तिला राहायचं जागा दिली आहे, कामही दिले आणि आता ती तिच्या माहेरी जशी राहू शकते ना तशीच आता ती आश्रमामध्येही राहू शकते असं मधुभाऊंनी सांगितले. आणि सायलीला खरंच म्हणतात की ते इथून पुढे कुणालाही गरज वाटली तर वात्सल्यामध्ये सगळ्यांना वात्सल्य मिळणार म्हणजे मिळणार. सायली म्हणते हो, हेच तर करण्यासाठी मी तिला इथे घेऊन आले. आता सायली कुसुमताईला सांगते की तू श्वेताला तिच्या खोलीत आरामासाठी ने, मग तिला नंतर काय करायची कामं आपण सांगूया. श्वेता आता कुसुमताईसोबत सगळं आश्रम बघते, कुठे काय आहे सगळं बघत आहे. आता मधुभाऊंकडे सायली विचारणा करते की आम्हाला कागदपत्र वगैरे सगळे दाखवा, काय काय बिल आहे वगैरे. तर मधुभाऊ आणि ती त्याच्यावर डिस्कशन करताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण इकडे पाहतोय दुसरीकडे नागराजला भेटायला राकेश आणि सचिन गेले आणि त्यांनी आता एकदम खुशखबर अशी नागराजला दिलेली आहे. तर खुशखबर काय आहे नागराज विचारू लागतो. तरी ते सचिन सांगतो आपला नवीन बिझनेस, मुलींना उचलायचं, किडनॅप करून त्यांना विकून टाकायचं. काय पैसा आहे त्या धंद्यामध्ये यार. हा धंदा ऐकल्यानंतर नागराज म्हणतो मग कसं करणार पुढे. तर आता इथे सचिन सांगू लागतो की हे सगळं काम आपण करायचं आणि मुली गायब झाल्याचं जे काही खापर आहे ना ते आता सायली अनाथ आश्रम चालवते ना तिच्या आश्रमावरती लादून द्यायचं. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर नागराजला इतका आनंद झाला, बापरे का भन्नाट डोकं चालवलं आहे प्रियाने. ती एकमेव व्यक्ती जी असं डोकं चालवू शकते आणि तिची ही जी आयडिया आहे ना ती खरंच कामात येईल आणि ह्या गोष्टीमुळे सायलीला चांगलाच आपण धडा शिकवू शकतो. आपल्या सगळ्यांचं आयुष्य तिने एकदम चित्रच बदलून टाकलं. रे काय होतं मी काय होऊन बसलो. सचिन म्हणतो मला बदला घ्यायचंच आहे, त्या अर्जुन आणि सायलीला चांगला धडा शिकवायचं आहे, याच्यापेक्षा चांगली उत्तम संधी मला मिळणार नाही. हीच एक गोष्ट आहे ज्याने मी त्या दोघांना चांगला धडा शिकवू शकतो आणि त्यांना व्यवस्थितपणे वेगळंही करू शकतो आपण. ही आयडिया खूपच भन्नाट वाटली आहे नागराजला देखील. दुसरीकडे आपण पाहतोय रात्रीच्या वेळेला घरी आलेले अर्जुन सायली एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात. अर्जुनला सायली सांगत असते की किती सोपं वाटायचं मला आश्रम चालवणं म्हणजे. आज मात्र एकूण एक कागदपत्र ज्या वेळेला मधुभाऊ मला दाखवत होते त्यावेळेला कळलं की किती मोठा व्याप आहे, दिसतं तेवढं सोपं नाही आहे. तर अर्जुन म्हणतो की चला तू तुझ्या कामाला लागली म्हणजे आता. तर आता ती सांगते की हो, काम मी आता मनापासून करणार, सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यात ना दिवसभरात घडलेली हकीकत सांगताना सायलीला त्या श्वेताबद्दल सांगावंसं वाटलं. मग ती श्वेता कुठे भेटली, तिला मग कसं आश्रमात सायली घेऊन गेली, तिथे आता ती वात्सल्य आश्रमात काम करणार, या सगळ्या गोष्टी अर्जुनने ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो बापरे एवढं सगळं घडलं. बरं आज म्हणजे तुझं समाजकार्याची पहिली सुरुवात त्या मुलीपासून झालीच समजा. तर सायली म्हणते हो, हवं तर आपण असंही म्हणू शकतो त्या मुलीला न्याय मिळवून देण्यापेक्षा तिला स्वावलंबी व्हायचे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. तिला स्वावलंबी बनवताना मलाही खूप आनंद वाटेल, अनाथांशी नाथ व्हायला मला आवडेल. तर आपण इकडे पाहतोय नेहमीप्रमाणे कुसुमताईने सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला, सगळ्यांना जेवायला वाढले. तर श्वेताना कुसुमताईला हट्ट करते की मी नाही बसत ताई तू बस. तर रोज ती म्हणते की नाही गं, रोज माझी सवय आहे सगळ्यांना वाढायचं, जेवू घालायचं, मग मी जेवते. तर श्वेता म्हणते माझ्या हट्टाखातर बस ना, आज मी तुझं काम करते, तुलाही आरामाची गरज असेलच ना, तूही कधीतरी आराम करायला हवा. तर आता इथे श्वेता एकदम छान प्रकारे कुसुमताईला समजावून सांगते. कुसुमताई समोर ती हट्टच करते की तू जेवायलाच बस, मी तुला वाढते. मग कुसुमताई म्हणते बरं बाई तू म्हणतेस म्हणून. मग आता कुसुमताई जेवायला बसते आणि श्वेता तिला वाढायत असते. तर वाढता विषय निघतो की जेवण वगैरे सगळ्यांनी व्यवस्थित पूर्ण संपवायचं बरं का. लहान मुलं म्हणतात की खीर खूप छान झाली, आम्हाला खीरपुरीच खायची. तर मुलांना इथे श्वेता समजावून सांगते की नाही, पानात जेवढं वाढलं तेवढं सगळं खायला हवं, लहान मुलांना ताकद यायला हवी की नाही भाजी खाल्ल्यानंतर, मग तेवढी भाजी संपवा बरोबर ह्या अगोदर. इतकं सुंदर समजावून सांगते ना, मुलं तिचं ऐकत आहे हे पाहून तर आपल्या कुसुमताईला आणि मधुभाऊंना तिचं फार कौतुक वाटू लागतं. त्या सगळ्या जणी कौतुक करतात, ताई खूप छान खीर बनवली. कुसुमताई तू बनवलीस का गं. तर कुसुमताई म्हणते नाही मी नाही, श्वेताने बनवलेली. मधुभाऊंनाही विचारते की मधुभाऊ तुम्हाला खीर आवडली ना. श्वेताने आज सगळ्यात पहिला पदार्थ खिरीचंच बनवलं आहे. सगळेजण म्हणतात हो खूप छान खीर बनली आहे आणि तिचं कौतुक करतात. तिच्या डोळ्यात पाणी येतं, अश्रू येतात. मग तिला कुसुमताई म्हणते अगं रडायला काय झालं. मग ती इमोशनल होऊन म्हणू लागते की मला ना कौतुकाची सवयच नाही. माझ्या सासरी ना मी बनवलेल्या प्रत्येक पदार्थामध्ये खोड काढली जायची, चूक काढली जायची.
मला कधी ह्या गोष्टीचं कौतुक कोणी केलंच नाही, त्यामुळे मला फार वाईट वाटतं. इतका छान छान पदार्थ बनवून त्यांना खाऊ पिऊ घातले आजपर्यंत, पण कधी त्यांनी कौतुक केलं नाही. आज माझं एवढं कौतुक होते आणि त्याने मला रडायलाच येते. मधुभाऊ म्हणतात, आता इथून पुढे सवय करून घे. आपल्या वात्सल्याश्रमात प्रत्येक गोष्टीचं कौतुक होतं हां. तर आता आपला अर्जुन दिवसभरातल्या घडामोडी सांगू लागतो. त्याने आता एक निर्णय घेतला की गरिबांच्या केस बिना पैशाच्या लढायच्या. तर ही गोष्ट जेव्हा तो अर्जुनला सांगतो ना, तर तो म्हणतो, का गं चैतन्य म्हणत होता आपलं बाळ पण ह्या सगळ्या गोष्टी अनुभवेल, तोही आपल्यासारखा दयाळू आणि मोठ्या मनाचं बनेल. खरंच असतं का हे? तर सायली म्हणते, हो, बाळापर्यंत प्रत्येक गोष्ट आपली पोचते. आपल्या दोघांचा आवाजही त्यांच्यापर्यंत पोचतो आहे, आपल्या प्रत्येक भावना त्याच्यापर्यंत पोचत आहेत. पण अर्जुन म्हणतो की भावना पोचत आहे, पण आपल्या दोघांना एक क्षणाला काय वाटतं हे त्याला कसे कळेल मोठं झाल्यावरती. तर सायली म्हणते, मग आपण त्यांच्यासाठी लेटर लिहून ठेवूया. कशी आयडिया आहे? तीर भन्नाट आयडिया. अर्जुनला फार आवडली. अर्जुन म्हणतो, किती भारी कल्पना आहे. आपण प्रत्येक दिवस त्याच्यासाठी जर काय वाटते ते लिहून ठेवलं तर त्याला मोठं झाल्यावर ते वाचताना किती भारी वाटेल ना. तर तो तिला म्हणतो की आपण एक नियमच बनवूया. आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्या बाळाबद्दल काहीही फील होईल ना, ते आपण लिहून ठेवायचं. तर सायली म्हणते, हो चालेल ना. मग तो दोघांसाठी 2 डायऱ्या आणतो. त्या 2 डायऱ्यांमध्ये त्यांनी आता सुरुवात केलेली आहे बाळाविषयी लिहिण्याची. तर अर्जुन त्याच्या बाळाबद्दल जे वाटतं ना ते सगळं काही त्यात लिहून ठेवतो. सायलीही लिहिते. सायली तिच्या बाळाला पहिला दिवस लिहिताना म्हणते की बाळा, आज मला तुझी चाहूल लागते, तुझ्या पायांची हाताची मुवमेंट जाणवते, तो तुझा स्पर्श जाणवू लागला आहे मला, आणि तो स्पर्श फारच सुंदर आहे. त्याबद्दल लिहिताना ती भरभरून लिहिते. एक आई आपल्या मुलासाठी काय फील करते ते लिहिते, आणि एक बाबा आपल्या मुलाकडे काय स्वप्न म्हणून पाहतोय ते फील करतोय ते लिहून ठेवतोय. तर आजचा पहिला दिवस त्यांनी लिहून ठेवला आहे डायरीमध्ये. खूप छान वाटते दोघांना. आपण वेगळंच काहीतरी करतोय ह्या गोष्टीची कल्पनाही त्यांना खूप आवडली. बघता बघता रात्र झाली. अर्ध्या रात्री सायलीला जाग आली. सायलीचं जीव कासावीस होऊ लागला आहे, का कोणास ठाऊक. मग ती इकडे तिकडे फेऱ्या घालू लागते, आणि फेऱ्या घालता घालता मग तिचा जीव तिला असं कोरडा पडल्यासारखं वाटतं. मग ती पाणी प्यायला जाते, पाणीही पिते, तरीही पोटात काहीतरी चलबिचल जाणवतच आहे. काय करावं तिला सुचेच ना. मग ती इकडे तिकडे फेऱ्या घालू लागते. तर आता आपला अर्जुन पाहतो की सायलीला काय झाले, सायली झोपलेली का नाही. मग तो तिला विचारू लागतो, सायली तब्येत बरी नाही का, डॉक्टरकडे जायचं का, काही दुखतंय का. बापरे, इतके प्रश्न, उत्तर काय द्यावा. तर आता सायली हसत्याने म्हणते, तुम्हाला काय सांगू, माझ्या पोटात ना गुडगुड होते, मला ना भूक लागल्यासारखं होते. अर्जुन म्हणतो, मग तुमचे डोहाळे पुरवायला तुमचे मिस्टर आहेत की, सांग तुला काय हवं आहे, मी तुझ्यासाठी सगळं करायला तयार आहे. हां, मी आत्ताच तू पळत नाही घेऊन येतो, सांग काय पाहिजे. काजू कतली, फ्रीजमध्ये आईस्क्रीम पण आहे. तर ती म्हणते, नाही हो, गोड खावं वाटते, पण मोतीचूर लड्डू खावं वाटते. बापरे, आता काय करेल अर्जुन. तर आता इकडे आपण पाहतोय की डोहाळे इथे पण लागले हां, पण डोहाळे खायचे नाही, पळून जायचे. तिला असं झालं की मी कधी या जेलमधनं बाहेर पडेल, हाच तो डोहाळा लागला आहे प्रियाला. ती विचार करते, काही केलं तिला सुचेच ना. कुणी नातेवाईकही तिच्यासाठी पुढाकार घेईना, तिला घरी घ्यायला घेऊन जायला हे कोणी पुढाकार घेईना. कसं आपण यातनं बाहेर पडू या विचारात इथे प्रिया डोकं खाजवतच बसली. काय करावं तिला सुचेच ना. ती सतत विचार करते काही ना काही काढून काढून इथून बाहेर जावं. तर तिला एक बाजूच्या सेलमध्ये एका बाईचा रडण्याचा आवाज आला. तर इथे ती पोलिसांना विचारते, काय झालं, का रडती ती बाई. मग ती सांगते की त्या बाईला ना किडनी स्टोन झाले, तिला डॉक्टरकडे घेऊन जायचे. आयडिया आली बरं का प्रियाच्या डोक्यात आयडिया. आता प्रियाने तिची तीर भन्नाट आयडिया बाहेर काढली. सचिनच्या मदतीने ती आता जेलमधनं बाहेर पडणार म्हणजे पडणार 100%. तर आपण इकडे पाहू शकतो की सायलीला डोहाळे लागले मोतीचूर लाडूचे. ती घरात तर नाही, ते बनवावे लागतील. अर्जुन मग सायलीला विचारतो, कसे बनवायचे, तू जसं सांगशील तसे मी बनवेत जाईन. तर इथे सायली त्याला सांगत जाते कसं काय बनवायचं. त्या पद्धतीने तो बनवायला सुरुवातही करतो, आणि छान लाडू कशी वळवायची मग ती त्याला सांगू लागते. मग तो वळवू लागतो. आता इथे छान प्रकारे लाडू आपला अर्जुन बांधवत असतो. बांधता तो गप्पाही ठोकत असतो हां सायलीसोबत. सायलीला फार भारी वाटतं की काय आपलं नशीब आहे, आपला नवरा आपल्यासाठी इतकं काही करतो आहे, आपल्या बाळासाठी इतकं काय करतो आहे. किती कौतुक वाटतं ना त्यावेळेला. फार कमी लोकांच्या नशिबात हे आज कौतुक असतं. आपल्यासारख्यांच्या तर नशिबात 9 महिन्यातले किती दिवस मोजावे आणि किती नाही जेव्हा आपलं कौतुक झालं असेल. शक्यच नाही. कितीतरी गोष्टी आपल्या अपूर्ण राहून गेले, टी व्हीमध्ये बघायच्या आणि तेच काय थोड्या वेळासाठी सुख अनुभवायचं. तर आपण पाहतोय सायलीने ते लाडू खाल्ले.
दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला कल्पना पाहते की इथे अर्जुनने काहीतरी बनवलं आहे, तर त्याच्यावरचा डेट वाचते. डेट तर एक्सपायर झालेली आणि एक्सपायर डेट झालेले पदार्थ सायलीने खाल्लेले. सायलीला सतत वॉमिटिंग होते. अर्जुन काळजीते. आता काय करायचं त्यांना प्रश्न पडला आहे. प्रिया मात्र इथे आपल्या सचिनला मदत करायला सांगत आहे. तिने प्लॅन आखला आहे त्याप्रमाणे आता दोघंजणं ते तिला बाहेर काढणार. चला तर मग आता घेऊ छोटी विश्रांती. धन्यवाद.